सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होतीये आणि विखे जे कधी काळचे काँग्रेसी ते आता भाजपमध्ये आहेत, भाजपकडनं ते आता निवडणूक लढवत आहेत, पुन्हा एकदा अर्थात ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। तर तिकडे निलेश लंके जे कधी अजितदादांबरोबर होते ते आता शरद पवारांसोबत आहेत आणि निवडणूक लढवत आहेत। हा सगळा फॅक्टर तिथे सुद्धा महत्त्वाचा दिसतोय। अगदी महत्वाचा आहे, कारण जर आपण पाहिलं तर विखेंना 2 मतदारसंघ सांभाळायचे, एक शिर्डी आणि एक नगर दक्षिण, ज्या ठिकाणी स्वतः राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे उभे आहेत। आता सुजय विखे यांच्या विरुद्ध गेल्या 5 वर्षाचा अनुभव आहे। 2019ला ते नौके होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विखे यांची राजकारणात एंट्री ही कमळावर झाली। सुरुवातीला त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला, काँग्रेसकडनं तिकीट मागितलं, मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट मिळालं नाही, कारण तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याकडे होता। त्यामुळे या ठिकाणावरून ते लढले संग्राम जगताप यांच्या विरोधात। आता हे संग्राम जगताप सुजय विखे यांचा प्रचार करताना पाहायला मिळतात, कारण सध्या संग्राम जगताप हे अजितदादा पवार यांच्या गटासोबत आहेत। एक वेगळा फॅक्टर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या समोर आव्हान आहे, जे अजित पवार गटासोबत गेले होते मात्र निवडणुकीसाठी आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या सोबत आलेले लंके। आता निलेश लंके यांचं जर गेल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आघाडी घेतली ती कायम आघाडीवरती पाहायला मिळाले, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कॅम्पेनिंग बरोबर। त्यामुळे आता मतदारांचा कल या दोघांपैकी कुणाकडे झुकतोय हे आपल्याला बघायचं आणि त्यासाठी आज मतदान पार पडतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी शिवाजी।